हॅलो गाईज, तर आज मी काय असा व्लॉग घेऊन नाही आलो. मी एक रेसिपी घेऊन आलो आहे. तर तो चला तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला हे माहीतच असते नाही, पावसाला नेताना करांद तर याचं आम्ही आज बनवणार होतो. माझी मम्मीची रेसिपी तुम्हाला सांगते मी. तर पहिले आम्ही हे साफ पाण्यानं मस्त धुवून घेतलं, म्हणजे पाणी खराब झालं आहे तो साफ करूनच. नंतर मग पप्पाने असं मस्त पातळ पातळ कापायला घेतलं. आणि काही जे कापल्या लगेच लाखाडीने बोलवायचं असतं, आणि ही चुलीवरची आपली नॉर्मल लाखाडी आहे, त्याच्यानंच मम्मी इथं एक एक कपच्या बोलवत घेतलेला. आणि पूर्ण ते एकदम कवर झालं पाहिजे लाखाडीन, तर त्याच मम्मी इथं करत होती. आणि गाईज एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. फक्त काहीकांच्या नाही होत, काहीकांच्या करू होतात, पण आमच्या मम्मीच्या जाम गोर होतात. आणि लगेच इथं मम्मीने पाणी उकळत ठेवलेलं चुलीवर. एक टोप पाणी उकळलेला होता आणि दुसऱ्या टोपान म्हणजे थोडंसाच पाणी होता, कारण त्याच्यानं आता आपल्याला करांद्याच्या अशा थरी लावायच्या आहे. त्याला लागते तो आपट्याचा पाला, म्हणजे तो आपण दसऱ्याला वापरतो ना सोना, तोच पाला लागतं याला गाईज. तर तोच पाला घेतलेला आणि टोपान असं पाणी होता, थोडंसाच पाणी होतं, जास्त नव्हता, कारण नंतर पाणी टाकायचं आहे. त्याच्यानं पहिले पाला टाकला, त्याच्यावर करांद्याच्या या टाकल्या चाण्या. आणि आमच्या इथं चाण्या बोलतात, तुमच्या इथं काय बोलतात ते नक्की सांगा. काही वेगळं नाव असेल तर कमेंट करून मला कळवा, म्हणजे मनाव समजेल तुमच्या इथं काय बोलतात. तर इथं मी पण त्या करंद्याच्या चाने आणि पाला लावत घेतला. आणि गाईस थोडीशीच पाण्यानं लावायच्या आहेत या सगळ्या. लावून झाल्यावर नंतर पाणी टाकायचं, आधीच पाणी टाकू नका, नाही तर पाणी जास्त झाल्यावर मग त्या टोपान मावणार नाही. पहिले त्या सगळ्याच करंद्यांच्या चाने आणि पाला लावून घेतला. आणि त्याच्यानंतर त्याच्यानं पाणी टाकला आणि चवीनुसार मीठ टाकला. आणि गाईस पाणी लागल तेवढाच टाका, म्हणजे टोप भरल आवराच. नंतर त्याच्यावर आम्ही परत झाकण दिला. आणि मला वाटतं काहीतरी 1-2 तास शिजवायचं असतं, आता मला पण नक्की माहीत नाही. पण आमची मम्मीच काय करते, रात्री बनवते आणि सकाळचे टोप ओपन करते. पण आग बीग विजलेलीच असतं, तशीच ठेवते आग बीग. तर ही दुसऱ्या दिवशी सकाळची आम्ही टोप काढलाय. आणि नंतर मम्मीसनी सगळ्यात चाण्या असं धुवायला घेतल्या, कारण लाखाडी लावलेली होती आपण त्याला, म्हणून ती पहिले साफ करायची असतं. आणि पहिले तेच पाण्यानं साफ करायची जे पाण्यानं आपण बॉईल केलेला. त्याच्यानंतर आपला नॉर्मल साधा पाणी घ्यायचं आणि त्याच्यानं परत साफ करायचं, कारण लाखारी पूर्ण जाय नाही एक पाण्यानं, मग 2 पाण्यानं ते धुवायला लागतात. तर इथं मम्मीच त्याच करत होती, सगळ्या एक एक चानी धुवायला लागते ती. आणि त्या पण नीट करायला लागतं, कारण ते कुस्कारताना लगेच, कारण ते शिजलेलं असतात म्हणून. तर इथं मम्मीच त्याच करत होती, पहिले ते टप्पांच्याच पाण्यानं धुवत होती, नंतर नॉर्मल पाण्यानं धुवल. आणि आवऱ्या चाण्या गाईज मम्मीसने धुवलेल्या आहेत आणि इथे दाखवते बघा. तर गाईज अशा आपल्या चाण्या असं मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत. आणि तुम्हाला पण जर ट्राय करायचं असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा. पण काहीकांच्या नाही होत, काहीकांच्या करू होतात. आणि गाईज आमच्या आता आवऱ्या चाण्या झालेल्या ना, आमच्या तर गाईज वाटूनच जातात. तुम्ही पण एकदा ट्राय करा, जर ट्राय केला असेल तर मला पण कमेंट करून सांगा. आणि इथं मम्मीच खाऊन बघते आणि सांगते मस्त झाल्या, कारण आमच्या गोरच चाण्या होतात का करू नये होत. तर तुम्ही पण अशी ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.